सेल सीझन चालू झाला आणि कपडे खरेदी करण्यासाठी सेलपेक्षा कुठली चांगली संधीच नसते. सेल सीझन चालू झाला की माझं फर्स्ट शॉप जिथे मी व्हिजिट करते ते म्हणजे झारा. झारामध्ये कलेक्शन्स खूप चांगले असतात बरं का. झारामध्ये युजली जे कपडे असतात ते महाग असतात. सो जर तुम्ही सेल नसताना झारामध्ये जाल तर तुम्हाला म्हणजे रेंज झाराची खूप हाय वाटेल. खरं जेव्हा तुम्ही सेल सीझनमध्ये असाल तर आता नॉर्मली जसे तुमचे वेरोमोडा किंवा दुसरे जिथे ब्रँडचे कपडे असतात ते काय होतात की ते 20% 30% असे स्टार्ट करतात. पण झारामध्ये तसं नसतं. झारामध्ये त्यांचं फ्लॅट 40 फ्लॅट 50 रेंजेस असतात. आणि काय सांगू, मला असं होतं की तुम्हाला जेवढं मी झाराच्या सेलबद्दल सांगू शकते ना, म्हणजे माझ्याकडून जर तुम्ही झाराच्या एका दुकानात गेला कपडे घेण्यासाठी तर तुम्हाला आठवलं पाहिजे की बाबा ही व्हिडिओ केलेला, हिचा व्हिडिओ मला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला. सो तसे मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स देईन. सो झाराचे कपडे घेताना तुम्ही त्याचे झाराचे बेसिक्स घ्या. बेसिक्स हे खूप छान असतात झाराचे. हा जो आहे मी हा ब्राऊन ड्रेस बघत होते झाराचा, दिसायला खूप छान होता. तर तिचं नेटेड वर्क मला एवढं काय आवडलेलं नव्हतं. जे त्यांची झाराची ह्यावेळीचं कलेक्शनमध्ये तुमचे जे म्हणतात फुल ड्रेसेस होते एवढे काय मला खास वाटले नाही. यावेळी त्यांचं ट्राउझर्सचं आणि शर्टचं कलेक्शन खूप चांगलं होतं. ओके, सो जे मी काय म्हणत होते की झारामध्ये जे आहे ते त्यांचे बेसिक्स हे खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे असतात. मी 5 वर्षापूर्वी घेतलेलं पण टी शर्ट अजूनही जेव्हा मी झाराचं घालते तेव्हा सगळे म्हणतात अरे वा किती नवीन टी शर्ट आहे आणि हा कुठून घेतला. सो एक झाराचं एक असं आहे की त्यांचं कपडेच खूप चांगले येतात असं नाही आहे, पण ते तरी आहेच, ते तरी आहेत. सो पण त्यांचे काय तर कलेक्शन जे चेंज होतात ना ते खूप लवकर आता. सो आपण म्हणतो की हे टी शर्ट आहे ना, अच्छा नाही ठीक आहे नेक्स्ट मंथमध्ये घेऊ किंवा नेक्स्ट सेलमध्ये घेऊ, असं झाराबरोबर तुम्हाला करता येत नाही का. म्हणजे झारा नेवर रिपीट्स इट सेल्फ. सो एव्हरी टाईम तुम्हाला झारामध्ये काहीतरी नवीन बघायला मिळेल. जर तुम्हाला झारामध्ये काहीतरी आवडलं तर नेक्स्ट टाईमसाठी घेऊ नका. झारामध्ये तुम्हाला कोट्सचे कलेक्शन पण खूप छान मिळतील. हे जे सगळे मी कोट्स बघत होते हे 2000चे पण होते, काही 4,500-5,000चे पण होते. 5,000 तुम्हाला आत्ता ऐकलं की जास्त वाटत असेल, पण जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही स्टोअरमध्ये गेला चांगल्या स्टोअरमध्ये तर कोट्सची किंमत 3,500-4,000 हजारपर्यंत असतेच. हे झाराचे जेव्हा मी बेसिक्स म्हणत होते ते हे आहेत, व्हाईट आहेत, ग्रेमध्ये त्यांचे बेसिक्स आहेत. आणि झाराचे ट्राउझर्स आणि पॅन्ट्स खूप छान बसतात बरं का, आणि ते खूप दिवस येतात. म्हणजे मला आठवतं आहे माझ्याकडे एक पॅन्ट आहे झाराची जी मी 7-8 वर्षापूर्वी घेतलेली आणि अजूनही नवीन कोरीसारखी आहे ती पॅन्ट. आणि असं नाही आहे की मी ती वापरत नाही आहे, की ते वापरते. ऑब्व्हियसली ती व्यवस्थित डिटर्जंटमध्ये मी म्हणजे काळजी पण मी तशीच घेते. असं नाही आहे की हां कसंही धुतलं आणि काही, तसं नाही. मी काळजी पण चांगल्या कपड्यांची चांगल्याप्रमाणेच घेते. तुम्ही पण व्यवस्थित काळजी घ्यायलाच पाहिजे आपल्या कपड्यांची, की खूप दिवस मग ते तुम्हाला येतील. आणि असे थोडे कपडे असतील की तुम्हाला बघून वाटते अरे काय आहे, पण हे पण कपडे खूप छान स्टाईल करता येतात बरं का. तुम्ही एक नॉर्मल आत व्हाईट टी शर्ट घालून पण घालू शकता किंवा असंच हे घालून एक तुम्ही वरती शर्ट घातला तरी खूप छान दिसतील. हे आहेत झाराचे ट्राउझर्स जे मी मेन्शन करत होते. 40%चे पण आहेत, थोडे 50%चे पण आहेत. झाराचं असं असेल की आय थिंक 2 वीक्स नंतर त्यांचं सेल थोडंसं वाढतं की आय थिंक ऑलमोस्ट सगळंच परत 50% होतं असं काहीतरी असतं त्यांचं. सो आता एकदा जाऊन आले की आता ह्याच्या पुढं काही जास्त सेल नसणार म्हणून सोडू नका. आणि एक 2 वीकेंड्स मी आणि एकदा जाऊन पहा, तुम्हाला खूप छान सेलमध्ये खूप छान तुम्हाला काय वर्ड आहे मला आठवत नाही, खूप छान तुम्हाला डील मिळेल. ओके, सो हे आहे. बाकी व्हिडिओ बघत आहात, तुमची लाईफ कशी चालली. आय होप की सगळ्यांची लाईफ खूप छान चाललेली असेल आणि खूप छान तुम्हाला कपडे मिळू देत सेलमध्ये आणि खूप छान दिसा त्याच्यामध्ये. आणि व्हाईट, हे बघा हेच म्हणत होते, व्हाईट किती छान बेसिक आहे टॉप. असे व्हाईट टॉप्स असले पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे. ब्लॅक मी नाही घालत, सो आय वुड नॉट इवन सजेस्ट. व्हाईट टॉप्स असले पाहिजे, कलरफुल टॉप्स असले पाहिजेत तुमच्याकडे. पण असं नाही की गुलदस्त्यात घालून फिराल, पण चांगले कपडे घातले की फील पण चांगली येते. सो आणि काय सांगू, ट्राउझर्स आहेत
असं काय मी स्पेसिफिक तुम्हाला कमेंट्री हे देणार आहे, व्हाईट ट्राउझर, हे ब्लॅक ट्राउझर, हे पिंक ट्राउझर, हे तरी ऑलमोस्ट तुम्हाला दिसतच आहे. सो मी जनरिक तुम्ही कपडे बघतच आहात, त्याच्याबरोबर मी आणि तुम्हाला थोडे गाईडलाईन्स देते. शर्ट सेक्शन आहे. झारामध्ये चप्पल म्हणजे बेसिकली फुटवेअर तर मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, ट्राय करा आवडलं तर एकदा. पण फर्स्ट टाइम परचेस असेल झारामध्ये तर फुटवेअरकडे जाऊ नका, काहीतरी बेसिकपासून स्टार्ट करा तुम्ही, त्याचं म्हणजे क्वालिटी एक्सपिरियन्स करा, देन यू गो टुवर्ड समथिंग म्हणजे जास्ती प्राईस. मला ह्यावेळेचे ह्यांचे ड्रेसेसचे कलेक्शन, ड्रेसेस म्हणजे